आमदार पी.एन. पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके व आमदार विनय कोरे यांच्या गाव पातळीवर नेत्यांनी राजकीय सोयीसाठी स्थानिक आघाड्या करून ग्रामपंचायतीचा आखाडा जिंकण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे। राजकीय वातावरण तापू लागल्याने नेत्यांच्या राजकीय खिळींसमोर मतदारांनी सावध पवित्रा घेतला आहे। पोहाळीतर्फ बोरगाव येथे संयुक्त स्वाभिमानी पॅनेल विरोधात संयुक्त गुरु पाटील पॅनेल अशी दुरंगी काट्याची टक्कर होणार आहे। एकूण 9 जागा जिंकण्यासाठी गट नेत्यांनी कंबर कसली आहे। माजी पंचायत समिती सदस्य दामोदर गुरव, निवास पाटील, माजी सरपंच सुरेश पाटील, अशोक पाटील, बी.आर. पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन घर टू घर मतदारांपर्यंत पोहोचून प्रचार सुरू केला आहे। पोहाळी बोरगाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील ओळखले जाते। कोणत्या नेत्याला खाली खेचायचे, कुणाच्या हातात झेंडा द्यायचा याचा अंदाज निकालापर्यंत लागत नाही। त्यामुळे लढतीकडे भागाचे लक्ष लागले आहे। वारनुळात पुढाऱ्यांसमोर अपक्षांचे आव्हान। वारनुळ येथे 2 सदस्य पदाच्या जागा बिनविरोध झाल्या आहेत। येथे 5 जागांकरता लढत होत असून मोतायदेवी ग्रामविकास आघाडीच्या विरोधात अपक्षांनी आव्हान निर्माण केला आहे। पोहाळवाडीत 5 उमेदवार बिनविरोध, 2 जागांकरिता लढत। पोहाळवाडी ग्रामपंचायतीवर माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे समर्थक माजी सरपंच रंगराव चौगले, बशीर शेख यांच्या गटाची गेली काही वर्ष सत्ता राहिली आहे। त्यांच्या अबाधित असणारी सत्ता भेदण्यासाठी विरोधी कोरे गटाकडून वारंवार प्रयत्न केला जात आहे, मात्र यश येत नाही। आताच्या निवडणूक नरके गटाचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। 2 जागांकरिता लढत होत असून प्रभाग क्रमांक 2 मध्ये आयशाबी अली जरेकर या अपक्ष म्हणून रिंगणात आहेत। त्यांच्या विरोधात कोरे गटाकडून रहिमाबी शेख निवडणूक लढवत आहेत। येथे नरके गटाची अपक्ष उमेदवाराच्या मागे रसद असल्याचे चित्र आहे। पोंबरे येथे नरके गटाचे 3 उमेदवार बिनविरोध, 4 जागांकरिता लढत। पोंबरे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला, परंतु जागा वाटपावरून चर्चा फिसकटली। गटाचे माजी सरपंच दत्तात्रय पाटील, विष्णू चव्हाण, गणपती पाटील यांच्या गटाचे प्रकाश बाळू चव्हाण, शालाबाई लक्ष्मण गवळी, संजना श्रीपती पाटील हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। 4 जागांकरिता काट्याची टक्कर नरके व कोरे गटात होत आहे। प्रभाग क्रमांक 3 मध्ये नरके गटाच्या विमल बापू गौळकर विरोधात वनिता राजाराम बुक्कम कोरे गटाकडून लढत असल्या तरी नरके समर्थक माजी सरपंच विष्णू चव्हाण यांच्यापासून दुरावलेला नरके समर्थक गटाचा वनिता बुक्कम यांना पाठिंबा राहणार आहे। त्यामुळे बापू जोशी व विष्णू चव्हाण यांना ही लढत प्रतिष्ठेची बनली आहे। त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहे। जांभळी कसारी न्यूजसाठी राम करले। जांभळी कसारी खोरा न्यूज आपल्या हक्काचं चॅनेल, आमचं